थ्रू डेटा को सॉरी PHP के थ्रू डेटा को वर्कआउट करेंगे। जैसे हम लोगों ने JSP में डेटा को वर्कआउट किया था फॉर लॉगिन एक्टिविटी, सेम वे वी जस्ट वांट टू डील हियर, सेम वे वी जस्ट वांट टू गो हियर। तो हाउ वी कैन स्टार्ट फॉर दिस, हाउ वी कैन बट एग्जीक्यूट फॉर दिस। ओके, हम लोग इसे कैसे वर्कआउट करेंगे, कैसे एग्जीक्यूट करेंगे, लेट मी एक्सप्लेन। ओके, सो सी, जस्ट गो ऑन दिस वन। What is the way to be deal again? Going to what? Going to the XAMPP server. XAMPP में जाने के बाद htdocs then my data। हाँ, अब मुझे करना क्या है देखिए, पहले तो मैं सर्वर को स्टार्ट कर देता हूँ। विल स्टार्ट द सर्वर। ओके, जस्ट वेट। Let's start। Now let me open the database first। पहले database को open करता हूँ। So just going to be write down here localhost/phpMyAdmin/phpMyAdmin। Okay, now what the thing we have to do first? हम लोगों को सबसे पहले लॉगिन पेज को क्रिएट करना है। वी जस्ट हाउ टू क्रिएट अ लॉगिन पेज फर्स्ट। ओके, तो हम लोग सबसे पहले लॉगिन को कैसे क्रिएट करेंगे, हाउ वी कैन डील विद दिस लॉगिन। सो लेट्स टॉक टू दिस वन नाउ। ओके, सबसे पहले हम लोग क्या करेंगे, लॉगिन पेज को क्रिएट करेंगे। तो अगेन वी आर स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रैच। सो व्हाट इज़ माई टारगेट एग्जैक्टली। जो हम लोगों ने कल डेटाबेस लिया था, उसमें जो डेटा हम लोग डेटाबेस में भेज रहे हैं, जो डेटा आपण पाठवतो, डेटाबेस MyDB451 नावाचा मी घेतला होता। सो आय जस्ट कमिंग टू द MyDB451 लाईक दिस। ओके, हा आपण इथे घेतला आहे। सो याच्यामध्ये यूजर डेटा नावाचा टेबल आहे आणि इथे सगळा रेकॉर्ड्स वगैरे सगळं स्टोअर होतं आहे। आता माझं टार्गेट काय आहे, जस्ट इफ आय एंटर द राईट ईमेल अँड पासवर्ड, if I enter the right email and password, then it just give me the valid user, else it will give me the invalid user। जसं ॲडमिनचं केलं होतं, आठवते ना? yes or no guys? yes sir। ओके, सो जसं ॲडमिनचं केलं होतं तसंच आपल्याला इथे वर्कआउट करायचं। वी जस्ट वॉन्ट टू डील विथ दिस एक्झिक्युशन। गेटिंग माय पॉईंट, व्हॉट वी हॅव टू डू? yes or no? समजतंय? क्लियर? हां, मग मला लॉजिक सांगू शकता? कॅन यू एक्सप्लेन मी अबाउट द लॉजिक ऑफ दिस? एनीवन? काय करता येईल, कसं करावं लागेल, काय करावं लागेल? कॅन एनीवन टेल मी अबाउट दिस? येस गाइज? Any logic into your mind? कुकीज यूज करके। Sorry, come again? कुकीज यूज करके। Cookies? Is it? What we have to do for this? Yes guys, can you tell me? What the logic? We are already work out with this in the JSP। So what we have to do for this? काय करावं लागेल? Anyone explain? What will be the logic we have to apply for this? Yes please। काय लॉजिक अप्लाय करावं लागेल? Can anyone tell me what the logic we have to apply? Yes guys,
काय लॉजिक अप्लाय करावं लागेल? निखिल, वेदिका, जस्ट आय वॉन्ट द लॉजिक, आय एम नॉट एक्सपेक्टिंग मोर दॅन दॅट. काय करावं लागेल जस्ट फक्त सांगा की असं असं करावं लागेल सर, ज्याने हे होईल. कॅन यू टेल मी? येस प्लीज. मला काय पाहिजे हे समजलं का? आउटपुट काय पाहिजे? Yes, sir. सो what we have to do for this? फॉर लूप यूज करून डेटाबेसमध्ये चेक करायचं की ते युजर आणि ईमेल आहे का. जर ते असेल तर मग ते व्हॅलिड युजर. ओ दॅट्स याच्या व्यतिरिक्त अजून काही जे असेल ते बोला. बोलायला शिका बरं, खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. ओके ना? वी आर प्लॅनिंग सम इंटरव्ह्यूज फॉर यू नाव. गेटिंग माय पॉईंट? बोलायला शिका. कधी कधी लॉजिक तुमच्या जवळ असतं, तुम्हाला सगळं काही माहिती असतं. ओके, बट तुम्ही एक्सप्लेन नाही करत, फक्त तेवढ्यानं राहून जातं. कधी कधी तेच राईट पण असतं. सो एनी लॉजिक? येस गाईज, खूप इझी लॉजिक आहे. जेवढा विचार करताय तेवढं कठीण नाही आहे. आणि ऑलरेडी असं नाही आहे की आपण केलं नाही आहे, मी आपण याच्यावरती वर्कआउट पण केलं आहे. येस, कॅन यू टेल मी? सिंपल आहे ना. जस्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, क्वेरी फायर करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर ईमेल इज इक्वल्स टू दिस आणि पासवर्ड इज इक्वल्स टू दिस. लक्षात येते का? Yes, sir. Select star from table name where email is equals to this and password is equals to this. Clear na? That is simple thing we have to work out na. फक्त मला काय करावं लागेल? क्वेरी चेंज करावं लागेल, राईट? Yes, sir. So how we can deal with this? How we can execute? Okay, याला कसं वर्कआउट करायचं, कसं एक्झिक्यूट करायचं? Let me explain about this. Now see. Now I am going to be create a new file with the name of login and just start write down the line of code. HTML/HTML. Okay, and then head/head. Then we have to write down body/body. ओके, सेव्ह करतोय htdocs मध्येच, सी ड्राईव्हमध्ये htdocs. आता बघा, तुम्हाला काही मी टास्क देणार आहे. इफ यू आर मेकिंग दॅट टास्क एक्झिक्युटेबल देन यू आर ओनली एलिजिबल फॉर युअर प्लेसमेंट ड्राईव्ह. ओके, सो बी रेडी फॉर दॅट. याला नाव देतो मी login.php. ओके, सेव्ह इट. कमिंग टू दिस, चेक करतो की login.php आहे की नाही आहे. So here just come here and just check login.php. This one is created. Now काय करावं लागेल? किती टेक्स्ट बॉक्सेस लागतील? Yes guys, ईमेल, पासवर्ड and sub. दोन टेक्स्ट बॉक्सेस ना, राईट? फर्स्ट इज
एंटर ईमेल, सेकंड इज एंटर पासवर्ड, पासवर्ड. राईट ना. पहिला काय एंटर ईमेल आणि दुसरा काय एंटर पासवर्ड. सो वी हॅव टू जस्ट राईट डाऊन इट इन अ सिम्पल वे. सो काय करावं लागेल मला, इथे सिम्पली घ्यावं लागेल एक फॉर्म, FORM फॉर्म वी आर टेकन, देन स्लॅश फॉर्म, ओके, फॉर्म स्लॅश फॉर्म, देन you have to write down here input type is equals to text, then again need to pass here input type is equals to password. आता याला बूटस्ट्रॅप वगैरे प्रॉपरली तुम्ही अट्रॅक्टिव्ह केलेलं असलं पाहिजे आणि तुम्हाला हे आलं पाहिजे. आता ॲक्च्युली तुमचा जो रिझ्यूम तुम्हाला बनवायचा आहे त्याच्यामध्ये जो प्रोजेक्ट दिला आहे, तर इंटर्नशिपमध्ये तुम्ही कुठला प्रोजेक्ट केला हे तुम्हाला सांगावं लागतं. तर याच्या आधी मी जे प्रोजेक्ट्स तुम्हाला दिले आहेत, यू मस्ट हॅव टू वर्कआउट ऑन दॅट. तर तुमच्याकडे असायला पाहिजेत रेडी, बिकॉज यू हॅव टू मेन्शन दॅट वन इन टू युअर रिझ्युमे. ओके, सो दॅट्स द वे यू हॅव टू डू फॉर दिस. सो सी वॉट द थिंग वी हॅव टू डील हिअर, वॉट द थिंग वी हॅव टू एक्झिक्यूट हिअर. इथे आपल्याला करायचं काय, वी आर जस्ट डिलिंग विथ सिम्पल एक्झिक्युशन. वी आर टेकन 2 फील्ड, फॉर्म, नंतर एक इनपुट टाइप इज इक्वल्स टू मेल. सो इथे प्लेस होल्डर लिहितो, प्लेस होल्डर इज इक्वल्स टू जस्ट सिम्पली राईट डाऊन इनपुट एंटर मेल, एंटर ईमेल, ओके. देन राईट डाऊन नेम इज इक्वल्स टू जस्ट राईट डाऊन हिअर ईमेल, याला मी ईमेल म्हणतोय, आणि नेम इज इक्वल्स टू याला मी पास म्हणतोय. ओके, देन इथे मी लिहितोय BR स्लॅश and just going to be write down input type is equals to what, submit. Okay, simple logic I am going to be write down here. Input type is equals to submit, like this. Now just call login.php. Login.php ला कसं कॉल करा. So simply going to be write down here localhost slash login.php. login.php भेटलं आहे, क्लिअर. येस सर. सो आता काय करावं लागेल, व्हॉट द नेक्स्ट स्टेप, डेटाबेस क्रिएट करावं लागेल. डेटाबेस क्रिएट करावं लागेल. डेटाबेस ऑलरेडी क्रिएटेड आहे ना, असं नो. येस येस. ओके, सो व्हॉट टू डू, what to do, can anyone? ईमेल आणि पासवर्डचा डेटा घ्यावा लागेल आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम ईमेल आणि पासवर्ड मधला डेटा एक्सट्रॅक्ट करावा लागेल, अँड देन वी हॅव टू राईट डाऊन सिलेक्ट स्टार फ्रॉम, राईट. येस. ओके, सो दॅट द थिंग वी हॅव टू डू, दॅट द थिंग वी हॅव टू एक्झिक्यूट. ओके, सो व्हॉट इज द वे टू बी डील, व्हॉट इज द वे टू बी एक्झिक्यूट. सगळ्यात आधी मला काय करावं लागेल, बटन क्लिकिंगचा कोड लिहावा लागेल. कीप दिस थिंग इन टू युअर माइंड. सगळ्यात आधी आपल्याला बटन क्लिकिंगचा कोड लिहावा लागेल. ओके, वी हॅव टू जस्ट सिम्पली राईट डाऊन द लाईन ऑफ कोड फॉर बटन क्लिकिंग, लाईन ऑफ कोड फॉर बटन क्लिकिंग. ओके, सो हाऊ, व्हॉट इज द लाईन ऑफ कोड. Yes guys. If in bracket is set, in bracket $_post square bracket और उसका नेम जो होगा. Yes. So what we have to write down inside this one, मला चेक करावं लागतं बटन क्लिक झालं की नाही झालं. सो नेम इज इक्वल्स टू sub sub. ओके, अँड देन वी हॅव टू राईट डाऊन बॉडी स्लॅश बॉडी. इथे मी लिहितोय सॉरी question PHP, then again question. I just want to check first button is submit click or not. So if is set in bracket, what we have to do, opening brace closing brace, मेथड घेतोय पोस्ट, कारण सेक्युरिटी पाहिजे मला. मेथड इज इक्वल्स टू व्हॉट, पोस्ट. सो $_post इन स्क्वेअर ब्रॅकेट वी हॅव जस्ट पास द नेम ऑफ बटन SUB. ओके, आता हे जर झालं, समजा बटन क्लिक केलं, तर मला काय करावं लागेल, पहिल्या टेक्स्ट बॉक्समधून डेटा एक्सट्रॅक्ट करावं लागेल, ॲज वेल एज दुसऱ्या टेक्स्ट बॉक्समधून डेटा एक्सट्रॅक्ट करावं लागेल. सो हाऊ, आय एम जस्ट गोइंग टू वर्कआउट विथ सिम्पल थिंग, $u data
is equals to, or let's say uname, or let's say email is equals to what? $_get, sorry, $_post in square bracket name of first one, that is what? That is email. ओके, अगेन मला पासवर्ड पाहिजे. आता व्हॅरिएबलचे नाव काही पण घेऊ शकता. इट्स नॉट लाईक टू बी दॅट की तुम्ही व्हॅरिएबलचं नाव इथे ईमेल आहे म्हणून ईमेलच घेतलं पाहिजे किंवा पासवर्ड आहे म्हणून पासवर्डच घेतलं पाहिजे. सो आय एम जस्ट टेकिंग हिअर व्हॉट? PASS पास. आता झालं. आता काय करायचं आहे मला? हा जो ईमेल आणि पासवर्ड इनपुट दिला आहे, यूजर जेव्हा बटनला क्लिक करेल, ईमेल आणि पासवर्डला सबमिट करेल, तेव्हा ईमेल आणि पासवर्डला सबमिट केल्यानंतर ती व्हॅल्यू डेटाबेसच्या टेबलमध्ये आहे की नाही आहे हे मला चेक करायचं आहे. I just want to check that values is present into the table of database or not. So for that purpose I need to connect with the database. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? डेटाबेस सोबत आधी कनेक्ट व्हावं लागेल. आय नीड टू कनेक्ट विथ डेटाबेस. सो हाऊ आय कॅन कनेक्ट विथ द डेटाबेस? मी डेटाबेस सोबत कसं कनेक्ट करेल? अगेन द सेम लाईन ऑफ कोड दॅट वी आर राईट डाऊन हिअर. ओके, इन माय डेटा जस्ट वी आर राईट डाऊन दिस लाईन ऑफ कोड फॉर कनेक्टिंग द डेटाबेस. सो मी तोच कॉपी पेस्ट करतोय. जस्ट गोइंग टू बी कनेक्ट विथ द डेटाबेस. सिम्पल लॉजिक, नथिंग बिग टू डील. झालंय. आता मला काय करावं लागेल? नाऊ आय नीड टू परफॉर्म द नेक्स्ट टास्क. आता मला क्वेरी वगैरे चेंज करावी लागेल. ओके, व्हॉट इज द क्वेरी वी नीड टू पास? येस गाइस, सिलेक्ट फ्रॉम टेबल नेम, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम where email equals to question mark and password equals to question mark. Question mark. Yes, you can directly pass the question mark, or you can just pass the direct the name of variable. Okay, what the thing we have to deal, what the thing we have to execute. You have to simply write down here dollar. मी एक क्वेरी घेतोय इज इक्वल्स टू सिम्पली इथे लिहितोय सिलेक्ट स्टार फ्रॉम. कारण आता पहा, आतापर्यंत ती जी गेली आपण ती इन्सर्शनची क्वेरी होती. नो, आय वॉन्ट टू गो फॉर द सिलेक्ट क्वेरी. So what I am going to be write down here, select star from user data where, select star from user data where email is equals to in single quote जो email तुम्ही पास केला आहे $email तो email. okay, and password is equals to, so pass and PASS pass is equals to सिंगल कोडमध्ये जो पासवर्ड तुम्ही पास केला आहे तो पासवर्ड. गेटिंग माय पॉईंट? सेमिकोलन नाही. क्लिअर का? Yes sir. ओके ना. सो वी आर जस्ट वर्कआउट विथ द सिंपल थिंग that is select start from table name where, just we are write down this one. Okay, select start from table name where these things are going to be work out like this. ओके, मग आता ह्या ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या याला आपण काय केलं? सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम टेबल नेम लिहिलं, वेअर लिहिलं आणि जस्ट एक्झिक्यूट केलं याला. ओके, मग व्हॉट द नेक्स्ट स्टोरी वी हॅव टू डू, व्हॉट द नेक्स्ट स्टोरी वी हॅव टू एक्झिक्यूट. नाव आता मला काय करायचं आहे? ते जेवढे काही रेकॉर्ड्स असतील त्याच्यासोबत ह्या गोष्टी मॅच होऊन झाल्या ते रेकॉर्ड मला सिलेक्ट करायचे. हाऊ वी कॅन सिलेक्ट दॅट वन? सो सिम्पल लॉजिक वी हॅव टू अप्लाय, सिम्पल लॉजिक वी हॅव टू एक्झिक्यूट. So what is the way to be deal, what is the way to be execute? Now here again we need to write down mysqli underscore query, mysqli underscore query query in bracket just write down $con जे कनेक्शन एस्टॅब्लिशमेंट केलं आहे ते $con comma $query. very easy logic to be applied. ओके, आणि जे काही रिझल्ट येतील ते मी स्टोअर करतो रिझल्ट नावाच्या व्हॅरिएबलमध्ये इज इक्वल्स टू mysqli अंडरस्कोर क्वेरी. एम आय क्लिअर नाव? Yes sir. ओके ना. सो राईट डाऊन द सिम्पल थिंग दॅट इज mysqli अंडरस्कोर क्वेरी. आय जस्ट राईट डाऊन द सिम्पल थिंग mysqli अंडरस्कोर क्वेरी इन ब्रॅकेट $con comma query. सो आय एम जस्ट गेटिंग हिअर $result in $result. ओके, आता जसं आठवत असेल तुम्हाला व्हाईल आपण व्हाईल लूप वापरला होता JSPमध्ये, व्हाईल RS1 डॉट नेक्स्ट. ओके, व्हाईल RS1 डॉट मूव टू नेक्स्ट. ओके,
So same thing we have to work out here, same thing we have to execute here. ठीक आहे, तर त्याला कसं वर्कआउट कराल, कसं एक्झिक्यूट कराल, लेट्स टॉक टू दिस वन, लेट्स एक्झिक्यूट फॉर दिस वन. त्याला कसं कुठल्या वेळी एक्झिक्यूट करायचं, कसं वर्कआउट करायचं त्याच्याबद्दल थोडंसं वर्कआउट करूया. नाव व्हॉट द वे टू बी डील, व्हॉट द वे टू बी एक्झिक्यूट, कसं कुठल्या वेळी एक्झिक्यूट करायचं, कसं वर्कआउट, लेट्स सी. आता मला जे काही रिझल्ट भेटतील ते सगळे याच्यामध्ये रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये भेटतील. नाव व्हॉट द नेक्स्ट थिंग वी हॅव टू डू, वाईल MySQL $record is equals to $record is equals to MySQLi or MySQL underscore fetch underscore associate in bracket opening brace closing brace, just pass the $result. आता एक काम करा, आधी डू वन थिंग, एक्झिक्यूट टिल राईट नाव, एवढं एक्झिक्यूट करा, मग पुढचं सांगतो. गेटिंग माय पॉईंट? Yes. ये ना. सो जस्ट वर्कआउट और डू वन थिंग. एक काम करूया, आधी सिलेक्ट स्टार फ्रॉम वेअर कंडिशनला गेल्यापेक्षा आधी आपण डेटा कसा फेच करायचा ते बघून घेऊया. ओके, हाऊ टू परफॉर्म सिलेक्ट ऑपरेशन, डू इट नाव. Just create a new page, establish the connection with the database, and just move with this. See, डू वन थिंग, डोंट क्रिएट अ फॉर्मला राहू दे सध्या, फक्त डेटा सिलेक्ट कसा करायचा ते आधी बघून घ्या. ओके, सिलेक्ट क्वेरी आधी सांगतो, मग आपण फॉर्मला जाऊ. फक्त तुम्हाला कंडिशन चेक करावं लागेल, ते तुम्ही करू शकता. हे बघा, हाऊ वी कॅन सिलेक्ट द डेटा फ्रॉम द टेबल. गाईज लक्षात काय बोलतोय, व्हॉट द थिंग वी हॅव टू वर्कआउट. आपण पहिल्या केसमध्ये काय केलं, इन्सर्शन केलं. ठीक आहे, ओके. आता मला काय करायचं आहे, आता मला सिलेक्शन करायचं आहे. आय जस्ट वॉन्ट टू परफॉर्म सिलेक्ट ऑपरेशन. सो हाऊ वी कॅन परफॉर्म द सिलेक्ट ऑपरेशन. मी सिलेक्ट ऑपरेशन कसं परफॉर्म करणार, जस्ट राईट डाऊन द क्वेरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर डेटा. आय जस्ट राईट डाऊन सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर डेटा. ओके, देन MySQL अंडरस्कोर क्वेरी $con, $query. आय जस्ट राईट डाऊन दिस वन. वन्स वी आर राईट डाऊन, आय जस्ट गेटिंग द होल रेकॉर्ड. जसं आपल्याला JSPमध्ये डेटा रिझल्ट सेटमध्ये भेटायचा. ओके, जसा डेटा आपल्याला JSPमध्ये रिझल्ट सेटमध्ये भेटायचा, तसंच इथे जो डेटा आहे तो आपल्याला इथे रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये भेटेल. वी आर जस्ट गेटिंग द डेटा इन टू द नेम ऑफ रिझल्ट व्हेरिएबल. गेटिंग माय पॉईंट? क्लिअर ना. तो सगळा डेटा मला इथे रिझल्ट नावाच्या याच्यामध्ये भेटतो आहे. आता हा जो मला इथे डेटा भेटतो आहे, याला मला इटरेट करावं लागतं. इटरेट म्हणजे जसं आपण JSP सॉलिडमध्ये व्हाईल लूप वापरला होता, ओके, सेम तसंच इथे आपल्याला वर्कआउट करायचं आहे. जसं JSP सॉलिडमध्ये व्हेरिएबल वापरला होता तसंच आपण इथे एक्झिक्यूट करतो. ओके, मग इथे मला आउटपुटमध्ये कसं भेटेल, कुठल्या वेळी भेटेल. सो आय जस्ट सिम्पली राईट डाऊन विथ दिस. हा व्हाईल लूपमध्ये मी पास केला, व्हाईल $record इज इक्वल्स टू MySQL अंडरस्कोर फेच अंडरस्कोर असोसिएट. म्हणजे काय, रिझल्टमध्ये जो तुम्हाला टेबल भेटणार आहे त्याची प्रत्येक रो रेकॉर्ड नावाच्या रोमध्ये फेच कर. गेटिंग माय पॉईंट? Yes or no? Guys? No sir, repeat. See, let me tell you once again. मला सांगा, आपण जेव्हा सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम ही क्वेरी फायर करतो, ओके,
जेव्हा आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम ही क्वेरी फायर करतो तेव्हा आउटपुटमध्ये काय भेटतं आपल्याला? येस गाईज, आउटपुटमध्ये काय भेटतं? डेटा. टेबल ना, येस येस. राईट. आउटपुटमध्ये आपल्याला काय भेटेल? आउटपुटमध्ये आपल्याला भेटेल टेबल, बरोबर. क्लिअर ना? आउटपुटमध्ये आपल्याला टेबल भेटेल. म्हणजे काय, MySQL क्वेरी ही क्वेरी मी जेव्हा पास करेल तेव्हा इथे ही क्वेरी एक्झिक्यूट होईल आणि तो जो काही आउटपुट येईल तो कशामध्ये स्टोअर होईल? तर तो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. गेटिंग माय पॉईंट? येस सर. क्लिअर एव्हरीवन? इज दॅट क्लिअर? येस सर. ओके. तो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. आता रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला तो की मला त्यातलं प्रत्येक रेकॉर्ड फेच करायचा आहे ना. असं नो, आय वॉन्ट टू फेच अ कम्प्लीट रेकॉर्ड, बरोबर. आणि ते रेकॉर्ड जे फेच करायचं आपल्याला, ते रेकॉर्ड आपल्याला रो बाय रो फेच करायचं आहे, बरोबर. येस सर. वी वॉन्ट टू फेच इट रो बाय रो ना. सो व्हॉट आय राईट डाऊन हिअर, आय जस्ट राईट डाऊन, जर तुम्हाला त्या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये रेकॉर्ड फेच करायचे असतील, ओके, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमधले रेकॉर्ड फेच करायचे असतील तर MySQLला फेच अंडरस्कोर असोसिएट नावाचं फंक्शन वापरलं जातं, जे काय करतं, पहिली रो घेईल, डॉलर रेकॉर्डमध्ये फेच करेल, परत दुसरी रो घेईल, डॉलर रेकॉर्डमध्ये फेच करेल, तिसरी रो घेईल, डॉलर रेकॉर्डमध्ये फेच करेल, चौथी रो घेईल, डॉलर रेकॉर्डमध्ये फेच करेल. गेटिंग माय पॉईंट गाईज? येस सर. लक्षात आहे काय बोलतो? सो वॉट एवर द थिंग्स वी आर गोइंग टू बी टेक हिअर, इट जस्ट गोइंग टू बी एक्झिक्यूट इन अ सिम्पल वे. इट जस्ट गोइंग टू बी टेक द डिफरंट काइंड्स ऑफ रेकॉर्ड्स. ओके. तो इथे एक प्रत्येक रेकॉर्ड घेईल, तो प्रत्येक रो या रेकॉर्डमध्ये स्टोअर करेल. मग मला पहिला कॉलम प्रिंट करायचा आहे, म्हणजे पहिल्या कॉलमची व्हॅल्यू, म्हणजे इथे जे घेतलं ना आपण, इथे सी, हे याच्यामध्ये पहिला कॉलम नेम नावाचा, त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. त्याची व्हॅल्यू कशी प्रिंट करा गाईज? हाऊ वी कॅन प्रिंट देअर व्हॅल्यू? इको. फक्त इथे काय करायचं, आता रेकॉर्डमध्ये तर कंप्लीट रो आली ना, त्यातला कोणत्या कॉलमची व्हॅल्यू मला पाहिजे? नेम नावाच्या कॉलमची व्हॅल्यू पाहिजे ना. असं नो? येस सर. So what I write down? I just simply write down dollar record in square bracket single quotes what? Name. Am I clear? Yes sir. Likewise it is going to be D. Likewise it is going to be X. Clear? Yes sir. Do it now. First record. Do it. Just फक्त इथे तुम्हाला एक टेबल घ्यावं लागेल. We can just take a table. You can just apply to the bootstrap this.
याला बूटस्ट्रॅप अप्लाय करू शकता. आणि ज्या टास्क देतो ना, प्लीज ट्राय टू वाइंड अप विथ दॅट स्लॅश टेबल. ओके, देन याला तोडावं लागेल, तसंच तोडावं लागेल जसं आपण JSPमध्ये तोडलं होतं. हे बघा, इथे याला तोडतोय, इथे क्वेश्चन PHP लिहितोय आणि हे आता डॉलर नेम मला इको करायचं आहे रोमध्ये. तर पहिली रो TR/TR, त्याच्यामध्ये TD पहिला कॉलम TD/TD आणि इथे मी लिहितोय लेस दॅन क्वेश्चन मार्क PHP. देन अगेन हिअर गोइंग टू बी राईट डाऊन क्वेश्चन मार्क दिस वन. गेटिंग माय पॉइंट गाइज? Yes, sir. Okay ना? Simple logic is there to do. Simple logic is there to explain. Very easiest way to be deal. ओके, ट्राय टू फिनिश ऑन दिस. आणि लॉगिनला पण ट्राय करा. फक्त क्वेरी चेंज करावी लागेल. जिथे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम लिहिलं ना आपण युजर डेटा, हे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम विथ वेअर कंडिशन. गेटिंग माय पॉइंट? व्हॉट यू डू गाईज? Yes, sir. करून बघेल. Okay, so try it. We'll go on this again on tomorrow at same time. Till bye bye. Good day. Take care.